श्रोतेहो नमस्कार. आजच्या वृत्तविशेषमध्ये आपलं स्वागत. श्रोतेहो, आजच्या आधुनिक काळात महिला सर्वच क्षेत्रांमध्ये पुरुषांच्या बरोबरीनं काम करत आहेत. त्यांच्या बुद्धिमत्तेचा, निर्णय क्षमतेचा आणि कर्तव्यनिष्ठेचा देशाच्या उभारणीत मोलाचा वाटा आहे. असं असतानाही आजही समाजात महिलांवर होणाऱ्या अत्याचारांचं प्रमाण मोठं आहे. त्याला आळा घालण्यासाठी, महिलांसाठी समाज आणखी सुरक्षित करण्यासाठी सरकारनं महत्त्वाची पावलं उचलली आहेत. स्त्रियांचं सक्षमीकरण आणि संरक्षणाच्या दृष्टीनं विविध कायदे आणले आहेत. या कायद्यांमधल्या तरतुदींबाबत आजच्या वृत्तविशेषमध्ये आपण जाणून घेणार आहोत. श्रोतेहो, आजही असंख्य महिला दररोज बलात्कार, विनयभंग, मानसिक छळ, घरगुती हिंसाचार, लैंगिक छळ, बदनामी अशा घृणास्पद कृत्यांच्या शिकार होतात. हे थांबवण्यासाठी देशाच्या फौजदारी कायद्यांमध्ये बदल करून महिलांविरुद्धच्या गुन्ह्यांसाठी आणखी कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. बदलत्या तंत्रज्ञानाबरोबर पुढे आलेल्या नव्या गुन्ह्यांचा समावेशही या गुन्ह्यांमध्ये करून त्यासाठीही शिक्षा ठरवून देण्यात आल्या आहेत. हे कायदे कोणते, त्यांचा वापर कधी करता येतो याविषयी माहिती देत आहेत ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट नैना परदेशी. भारत सरकारने नुकतंच म्हणजे 21व्या शतकाच्या अनुषंगाने भारतीय दंडविधान संहिता, फौजदारी प्रक्रिया संहिता आणि साक्षी पुराव्याचे नियम यांच्याऐवजी अनुक्रमे भारतीय न्याय संहिता, भारतीय नागरिक सुरक्षा संहिता आणि भारतीय साक्ष अधिनियम 2023 हे कायद्याने नव्याने आणले. त्यात काही स्वागतार्ह बदल सुचवले. स्त्रियांना सुरक्षित करण्याच्या दृष्टीने भारतीय न्याय संहिता व भारतीय नागरिक सुरक्षा संहितामध्ये अनेक तरतुदी करण्यात आल्या आहेत. भारतीय न्याय संहितेमध्ये पीडित व्यक्ती व साक्षीदार हे कायद्याच्या केंद्रस्थानी ठेवण्यात आले असून पारदर्शकता आणि साक्षीदारांची सुरक्षितता याला महत्त्व देण्यात आले आहे. महिला व मुलांविषयीच्या तरतुदी या बीएनएस कायद्यामध्ये एका प्रकरणात समाविष्ट करून त्यात आता सुसूत्रता आणण्यात आली आहे. कलम 69 अंतर्गत कुणाही व्यक्तीने कपटाने व लग्नाचे खोटे आश्वासन देऊन ते पूर्ण करण्याचा विचार नसताना महिलेबरोबर लैंगिक संबंध प्रस्थापित केले तर तो बलात्कार नसला तरी गंभीर गुन्हा मानून त्यासाठी जास्तीत जास्त 10 वर्ष तुरुंगवास आणि दंड अशा शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यात कपटी विचार या व्याख्येमध्ये नोकरीत बढतीचं आश्वासन, खोटी ओळख दाखवून लग्न करणं याचाही समावेश होईल. कलम 70 मध्ये बलात्कारासंदर्भातील कलमांअंतर्गत गुन्ह्यासाठीची शिक्षा वाढवण्यात आली असून सामूहिक बलात्काराच्या गुन्ह्यात त्यात सहभागी प्रत्येक आरोपीचा वैयक्तिक गुन्हा समजून कमीत कमी 20 वर्ष आणि जास्तीत जास्त आयुष्यभरासाठी जन्मठेपेची तरतूद करण्यात आली आहे. तर 18 वर्षाखालील स्त्रीवर सामूहिक बलात्कार असेल तर गुन्हा सिद्ध झाल्यास जन्मठेप वा फाशी आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. नवरा बायको दोघं हयात असताना त्यांचा विवाह विच्छेद झाला नसेल आणि त्यांच्यापैकी कोणीही दुसरा विवाह केला तर 7 वर्ष आणि दंड, आणि असा विवाह पहिला विवाह लपवून ठेवून केला असेल तर 10 वर्ष आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. कलम 76 नुसार कुणाही व्यक्तीने कोणत्याही स्त्रीला धाक दाखवून हल्ला करून नग्न होण्यास भाग पाडले किंवा कलम 77 नुसार कुणीही कोणत्याही स्त्रीला खासगी गोष्ट करताना जसे कपडे बदलणे, आंघोळ करणे, शरीर संबंध ठेवताना पाहिलं किंवा फोटो काढले तर 3 ते 7 वर्ष कारावास आणि दंडाची तरतूद करण्यात आली आहे. ह्या कायद्याप्रमाणेच भारतीय नागरिक सुरक्षा संहितेमध्ये देखील अनेक बदल करण्यात आले आहेत. सर्वात महत्त्वाचा म्हणजे पीडित व्यक्तीच्या व्याख्येत बदल करून पीडित व्यक्ती म्हणजे जिचं आरोपीच्या कोणत्याही कृतीमुळे अथवा एखादी गोष्ट न करण्यामुळे काही नुकसान झालं आहे अथवा जिला हानी पोचली आहे अशी व्यक्ती, अशी ही व्याख्या आता झाली आहे. यामुळे पीडित व्यक्तीला नुकसान भरपाई मिळवण्यामध्ये येणाऱ्या अडचणी दूर झाल्या असून तिला न्याय मिळण्याची प्रक्रिया सोपी झाली आहे. तसंच या व्याख्येमध्ये पीडित व्यक्तीचे पालक आणि वारस यांना देखील समाविष्ट केलं गेलंय. पीडित स्त्रीचा जबाब ऑडिओ व्हिडिओद्वारे घेण्याची तरतूद कलमांमध्ये नोंदवली आहे. तर 183 या कलमामध्ये महिलांविरुद्धच्या गुन्ह्यात पीडितेचा जबाब महिला दंडाधिकाऱ्यांनी आणि ते शक्य नसल्यास पुरुष दंडाधिकाऱ्यांनी महिलेच्या उपस्थितीत नोंदवण्याची तरतूद करण्यात आली. इतकंच नव्हे तर महिला संदर्भातील 10 वर्ष किंवा जास्त शिक्षा असलेल्या गुन्ह्यांच्या गांभीर्याचा विचार करून साक्षीदारांचे जबाब देखील दंडाधिकाऱ्यांनीच नोंदवण्याची तरतूद करण्यात आली. कलम 193 नुसार पोलिसांनी पीडितेला तपासाची प्रगती 90 दिवसात कळवायची आहे. तर काही पोलीस केस मागे घेणार असतील, तपास बंद करणार असतील तर पीडित स्त्रीचे म्हणणे ऐकून घेणे बंधनकारक करण्यात आले आहे. साक्षीदारांना सुरक्षा पुरवणं राज्य सरकारसाठी बंधनकारक करण्यात आलं आहे. या कायद्याबरोबरच कौटुंबिक हिंसाचार कायदा, हुंडा विरोधी कायदा, स्त्री भ्रूण हत्या विरोधी कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा अशा अनेक कायद्यांमध्ये महिलांच्या सुरक्षिततेचा विचार करून तरतुदी करण्यात आल्या आहेत आणि त्याचे चांगले परिणामही दिसत आहेत. कौटुंबिक हिंसाचार कायद्यात केवळ शारीरिक हिंसाच नव्हे तर भावनिक अथवा मानसिक, लैंगिक व आर्थिक हिंसेचाही समावेश करण्यात आला असून या कायद्याखाली महिलांच्या फायद्याचे
अनेक आदेश लवकरात लवकर पारित करून घेता येतात. स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी 1994 मध्ये प्रसवपूर्व निदान तंत्र नियमन आणि गैरवापर प्रतिबंध अधिनियम हा कायदा केला होता. पण नंतर समाजातल्या एकंदर धारणा आणि होणारे बदल विचारात घेऊन 2003 मध्ये या सुधारणा करत गर्भधारणापूर्व आणि प्रसवपूर्व निदान तंत्र लिंग निवडी प्रतिबंध कायदा असा बदल करण्यात आला आहे. राजकीय क्षेत्रामध्ये विचार करता नारी शक्ती वंदन अधिनियम 2023 या कायद्यानुसार महिलांचं राजकीय क्षेत्रात सशक्तीकरण करण्यासाठी राज्य विधानसभा व लोकसभा या 33% आरक्षणाची तरतूद करण्यात आली असली तरी त्याची अंमलबजावणी मात्र 2029च्या निवडणुकीपासून होईल. या कायद्यामुळे जवळजवळ देशाच्या अर्ध्या लोकसंख्येचा निर्णय प्रक्रियेत राजकीय भागीदारी किंवा राजकीय सहभाग सुनिश्चित होईल. श्रोते हो, पूर्वी पुरुषांची मक्तेदारी असलेल्या क्षेत्रांमध्येही आज महिला धडाडीनं काम करत आहेत. त्यामुळे आजच्या काळानुसार महिलांच्या कामाच्या कक्षा रुंदावणं, त्यासाठी योग्य त्या सुविधा त्यांना उपलब्ध करून देणं, कामाची जागा महिलांसाठी सुरक्षित करणं, जर तिथं त्यांचा छळ झाला तर त्यांना कायद्याचं संरक्षण देणं ही काळाची गरज आहे. याविषयी आपले कायदे काय सांगतात, तसंच नव्या कामगार कायद्यांमध्ये या दृष्टीनं काय तरतुदी केल्या आहेत, याविषयी विधिज्ञ ॲडव्होकेट नयना परदेशी म्हणाल्या. महिला सुरक्षेचा विचार करताना समानतेचा अधिकार, सन्मानाने जगण्याचा अधिकार आणि सुरक्षित वातावरणात काम करण्याचा अधिकार हे महिलांचे मूलभूत अधिकार लक्षात घेऊन कामाच्या ठिकाणी होणारे महिलांचे लैंगिक शोषण प्रतिबंध मनाई व निवारण कायदा 2013 सरकारने पारित केला आहे. या कायद्यानुसार कामाच्या ठिकाणी होणारे स्त्रियांचे लैंगिक शोषण रोखण्यासाठी जिथे 10 पेक्षा जास्त कर्मचारी आहेत तिथे अंतर्गत समिती असणे, अशा समितीमध्ये 50% अध्यक्ष महिला व एका गैर सरकारी संस्था अथवा महिलांच्या क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीचे प्रतिनिधित्व असणे बंधनकारक करण्यात आले आहे. जिथे 10 पेक्षा कमी कर्मचारी आहेत अशा आस्थापनांसाठी स्थानिक समिती या धर्तीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयात गठीत करण्याची तरतूद देखील करण्यात आली आहे. या समितीवरील सभासदांची नावं आणि फोन नंबर आस्थापनांच्या दर्शनी भागात लावणं हे देखील गरजेचं आहे. यात मुख्य म्हणजे लैंगिक शोषण, कामाची जागा, पीडित स्त्री यांच्या अतिशय विस्तृत आणि सर्वसमावेशक अशा व्याख्या केल्या असून या कायद्यानुसार आरोपीचा हेतू विचारात न घेता महिलेवर त्याच्या कृत्याचा काय परिणाम होतो आणि तिच्यासाठी ती जर कृती अमान्य असेल तर ते तिचे लैंगिक शोषण मानण्याची तरतूद करण्यात आली आहे. अर्थात हा दिवाणी कायदा असून जर या कायद्यानुसार गुन्हा सिद्ध झाला तर जास्तीत जास्त नोकरीतून काढून टाकण्याची शिक्षा देखील देण्यात येते. एकूणच जर विचार केला तर महिलांच्या सुरक्षिततेसाठी अनेक कायदे आहेत, अनेक कायदेशीर तरतुदीही आहेत, पण मुळात बऱ्याच वेळा महिलांना याची पुरेशी माहिती नसते. तसंच ह्या कायद्यांची अंमलबजावणी करणारे जे अनेक घटक आहेत, पोलीस असतील किंवा इतर घटक, हे सुद्धा काहीसे उदासीन असलेले दिसून येतात आणि त्याच्यामुळे महिलांनी सुद्धा त्यांच्या अधिकारांबद्दल जागरूक असणं गरजेचं आहे. म्हणूनच महिलांसाठी असलेल्या कायदेशीर तरतुदींची महिलांनी माहिती करून घेणं, आपल्या सुरक्षिततेसाठी स्वतः काही काळजी घेणं, या कायद्यांची अंमलबजावणी होण्यासाठी पुढाकार घेणं आणि त्यासाठी गरज असेल किंवा सर्व संबंधित घटकांतर्फे दबाव तंत्राचा वापर करून आपले सुरक्षिततेला प्राधान्य देणं हे गरजेचं आहे. श्रोते हो, महिलांचे अधिकार हे सर्व जाती धर्मांच्या भिंती पार करून जातात. त्यामुळे सर्वच समाजातल्या महिलांना समान स्थान मिळणं गरजेचं आहे. मुस्लिम समाजातल्या स्त्रियांना तिहेरी तलाक सारख्या अन्यायकारक प्रथेला सामोरं जावं लागत होतं. त्यांचे मूलभूत अधिकार नाकारले जात होते. त्यांच्यात एक असुरक्षिततेची भावना निर्माण झाली होती. यावर उपाय म्हणून तिहेरी तलाकवर बंदी घालणारा कायदा सरकारनं आणला. यासह मुस्लिम महिलांच्या हितासाठी आणलेल्या इतर कायद्यांविषयी सांगत आहेत ॲडव्होकेट सबिया काझी. ट्रिपल तलाक ही जी कॉन्सेप्ट आहे ऍक्च्युअली हे जे आहे इस्लामिक शरीयत लॉ ज्याला आपण म्हणतो, शरीयत इज बेसिकली जे होली कुरान मध्ये जे काही प्रिन्सिपल्स आहेत त्याप्रमाणे ते चालत आलेलं आहे वर्षानुवर्ष, पिढ्यानुपिढी. आणि आजपर्यंत म्हणजे जे 2017 मध्ये जेव्हा ट्रिपल तलाक बॅन झाला, माननीय सुप्रीम कोर्टाने जेव्हा याच्यावर जजमेंट दिलं, आधीपर्यंत ही गोष्ट चालत आली होती, परंपरागत चालू होत. पण बहुतेक वेळेस असं झालं की या कॉन्सेप्टचा मिसयूज व्हायला ट्रिपल तलाक त्यासाठी होतं की काही रिलेशन असे असतात ज्याच्यामध्ये काही महिलाही मिसयूज करतात. त्यांना जे ऑथॉरिटीज दिलेले आहेत, जे काही मॅरिटल राईट्स दिलेले आहेत, ज्याच्यामध्ये त्यांनी त्यांच्या फॅमिलीशी कसं वागावं, हजबंडशी कसं वागावं, या ज्या गोष्टी सर्व त्यांना दिलेल्या आहेत, नैसर्गिकरित्या म्हणा की कायदेशीररित्या म्हणा,
तर त्याच्यामध्ये त्यांनी त्याचे भरपूर मिसयूज केलेला आहे. त्यासाठी मग ते इस्लामिक कोर्ट्स आहेत त्यांना ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डच्याही लक्षात आलं, जे न्यायालय आहे त्यांच्याही लक्षात ही गोष्ट आली. त्याच्यानंतर त्याच्यावर केसेस फाईल होऊ लागले की त्याचे मिसयूज होत आहेत आणि त्याच्यामुळे हसबंड जे पती आहे त्यांना खूप त्रास होऊ लागला. त्याच्यामुळे मग 22 ऑगस्ट 2017 रोजी जी सायरा बानू जजमेंट आली, त्या जजमेंट अंतर्गत फायनली असं झालं की ट्रिपल तलाक वॉज बॅन्ड. जर ट्रिपल तलाक एका पतीने जर सांगितलं आणि त्याच्याने दिसून आलं की त्या महिलेविरुद्ध, त्या पत्नीविरुद्ध त्याचा मिसयूज होत आहे कुठेतरी, तर मग त्या माणसाला लगेच त्या पत्नीला अधिकार होता की ती FIR करू शकत होती त्या पुरुषाविरुद्ध आणि मग त्याला जेलमध्ये टाकण्यात येत होतं आणि त्याला बेल वगैरे हे काही ऑप्शन्स नव्हते. ज्या ठिकाणी म्हणजे हा जो कॉन्सेप्ट आहे ट्रिपल तलाक ज्याचा मिसयूज होत होता पुरुषांकडूनही सुद्धा म्हणा, त्या महिलांना खूप संरक्षण लाभलेलं आहे. दे आर रिअली थँकफुल टू द ऑनरेबल सुप्रीम कोर्ट. त्यांचं लाईफ खूप चांगलं झालेलं आहे. तर याच्यामध्ये असं एक कॉन्सेप्ट गेलेला आहे. त्याच्यामुळे पण असं नाहीये. दुसरे कॉन्सेप्ट दुसऱ्या लॉज मध्ये म्हणजे IPC जे होतं ते आता BNS झालेलं आहे. त्याचप्रमाणे वेगवेगळे दुसरेही रूल्स आहेत. तर मुस्लिम प्रोटेक्शन ऑफ मुस्लिम वुमन ऍक्ट आहे. मग शरियत ऍक्ट आहे. ते जे वेगवेगळे त्याच्यामध्ये दुसरे जे कायद्याच्या तरतुदी केलेल्या आहेत आणि त्यामुळे महिलांना भरपूर म्हणजे त्यांचं प्रोटेक्शन एवढं चांगलं जे उत्पीडन होत होतं वर्षानुवर्ष ते थांबलेलं आहे. खूप लोकांना त्याचा फायदा झालेला आहे की ट्रिपल तलाकचा कॉन्सेप्ट बेसिकली जो खूप पहिले बॅन व्हायला हवा होता तो खूप उशिराने झालाय पण खूप मोठा फायदा झालेला आहे. ट्रिपल तलाक बॅन झाल्यानंतर डिवोर्सच्या केसेस आहेत असं नाही सांगता येणार की केसेस कमी झाले तर क्योंकि कसं आहे समाज जो आहे त्याच्यामध्ये ही जी संघटना आहे मॅरायटल रिलेशनची जी आपली जी कल्पनाच आहे पती आणि पत्नी ही संकल्पना तर खूप पुरातन काळापासून चालत आहे. एवढंच आहे की जसा काळ बदलतोय तशा भरपूर गोष्टी बदलत आहेत. फॅमिली लाईफ हीच असणार आहे. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग बदलू शकतो. माणसाचा माइंडसेट चेंज होऊ शकतो. तो माणूस काल 1 BHK मध्ये होता तो आज कुठे दुसऱ्या ठिकाणी चांगल्या घरात राहील. पण जे काही त्यांच्या आपसामध्ये जे रिलेशन्स आहेत जे वर्ल्ड आहे मटेरियलिस्टिक वर्ल्ड आहे त्याप्रमाणे लोकांची थिंकिंग सुद्धा झालेली आहे. तर त्यामुळे रिलेशन्स डिस्ट्रॉय आजही होत आहे. तलाकचे प्रमाण आहेत पण एवढंच आहे की ट्रिपल तलाक जे होतं त्याच्यामुळे भरपूर फायदा झालेला आहे. ट्रिपल तलाक बॅन झाल्यामुळे कारण जे इस्लामिक शरीयत कोड जे आहे ते आधी अस्तित्वात असून सुद्धा लोकांना त्याची कल्पना नव्हती. मीन्स ऑल इंडिया मुस्लिम पर्सनल लॉ बोर्ड हॅज टेकन अ व्हेरी गुड इनिशिएटिव्ह. दारुल कझा म्हणून त्यांनी ही संघटना ही जी संस्था आहे ती स्थापन केलेली आहे ऍट व्हेरियस प्लेसेस आणि त्याच्यामध्ये असं होतं की अशी एखादी घटना जेव्हा घडते तेव्हा त्या बाईला तो अधिकार असतो जाऊन तिकडे ती त्याची दाद मागू शकते. तिकडे दोन्ही पार्टीजना बसवलं जातं, मीडिएशन केलं जातं आणि जर खरोखर दिसत आहे की ही केस खरी आहे तरच त्या एंड पर्यंत डिव्होर्स पर्यंत ती केस जाते. नाहीतर तिकडेच मीडिएशन करून ती केस सॉर्ट आउट होते. म्हणजे हे जे मिसयूज होत होतं आणि त्याच्यामुळे जे उत्पीडन होतं ते भरपूर प्रमाणात थांबलेलं आहे. श्रोते हो, महिला या सगळ्यात आधी माणूस आहेत. त्यांना माणूस म्हणून समजून घेणं, त्यांना समान वागणूक देणं हे आपलं सगळ्यांचंच कर्तव्य आहे. स्वकर्तृत्वाच्या जोरावर महिलांनी आज सगळ्या क्षेत्रांमध्ये आपला अमिट ठसा उमटवला आहे. त्यांचं कौतुक करत असतानाच घरी दारी समाजात कार्यालयात त्यांच्यावर होणाऱ्या अत्याचारांविरुद्ध आवाज उठवणं, अशा विकृत प्रवृत्तींना आळा घालणं हेही आपलं कर्तव्यच आहे. त्यासाठी कायदे आणि सुधारणा करण्याबरोबरच गरज आहे ती पुरुषी मानसिकता बदलण्याची आणि प्रत्येकानं स्वतःच्या घरापासून याची सुरुवात करण्याची. तेव्हाच या कायद्यांना चोख अंमलबजावणीची जोड मिळेल आणि समतेवर आधारित समाजाच्या निर्मितीला हातभार लागेल. श्रोते हो, आपला वृत्तविशेष हा कार्यक्रम आपण न्यूज ऑन AIR या ॲपवरही लाईव्ह ऐकू शकता. याशिवाय आमच्या मुंबई एअर न्यूज या YouTube वाहिनीवर कार्यक्रमाचं ध्वनिमुद्रण आपल्याला कधीही ऐकता येईल. याबरोबरच आजचा वृत्तविशेष हा कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आकाशवाणीच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. सादरकर्त्या संगीता गोडबोले, संपादन अंकिता आपटे, प्रसारण सहाय्य तन्मय जाधव, लेखन आणि समन्वय सोहम नलावडे आणि निवेदन मनीषा देवणे.